आणि असे कोणते बिझनेस आहेत जे आपण विदाउट इन्व्हेस्टमेंट करू शकतो, मला जरा सांग ना. अवी, आता मी नाही का करत बिझनेस, मी कुठे काय इन्व्हेस्ट केले. जर आपण त्याला समजावून सांगितलं ना तर तो नक्की समजेल. आमच्याशी मोठ्यांशी तो एवढा मोकळेपणाने बोलणार नाही, पण तुझ्याशी बोलेल तरी. सागर, तू समीरशी बोलायला काहीच हरकत नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टीला ज्योतीची मान्यता हवी. तुम्हाला जे प्रयत्न करायचे असतील ते करा. मला फक्त एवढंच सांगायचंय की मला आता समीरशी लग्न नाही करायचं. बरं, मला त्या तुझ्या मित्राला भेटायचंय. कोण मित्र? तो मित्र तुला वाचवलं त्याने, तो डॉक्टरला घेऊन आला. पण तो गावी गेला. तो घटस्फोटांच्या कागदावर सह्या करणार नाही असं बोलली ती इतक्या सहजासहजी तुम्हाला घटस्फोट नाही देणार. मी कंटाळले ग ह्या रोजच्या कटकटींना. मला मुक्तता हवी आहे बाळा ह्याच्यातनं. सागर, काय करतोस रे? काही नाही बाबा, गाणी ऐकत होतो. बर बर, हे घे. हे काय बा? तू ज्योतीच्या लग्नासाठी दिलेले पैसे आहेत. पैसे? पण हे तुम्ही मला का परत करताय? सागर, तुला ठाऊक आहेच, आपल्या ज्योतीचं लग्न आता. बाबा, मला माहिती आहे, पण हे पैसे नको आहेत मला. ते तुमच्याकडेच असू द्या. अरे पण बाबा, ज्योतीचं लग्न आज ना उद्या ठरणारच आहे, त्यामुळे हे पैसे तुमच्याकडेच असू द्या, राहू द्यात. ते खूप बदललायस बेटा, जबाबदारीने वागायला लागलायस. बाबा, हे पैसे ठेवा आणि मी आणखीन पैसे आणि तुम्ही पैशांची बिलकुल काळजी करू नका. मोठा झालास बाळा, खूप मोठा झालास. बस ऐक, गाणी ऐक.
अहो हम्म. किती वेळ वाचणार आहात? झोपायचं नाही का आज? एवढं जरा होऊ दे ना. हे बघ, तुला झोप आली असेल तर तू झोप. नाही, मलाही नाही झोप येत आहे. वाचा तुम्ही. अहो हम्म. तुम्ही प्रियाकडे गेला होतात ना? काय झालं? मी जेवतानाही विचारलं, तुम्ही काही बोलला नाहीत. प्रिया ठीक आहे ना? नम्रता, तिथे काही ठीक नाहीये. अरे देवा, म्हणजे प्रतीकची तब्येत पुन्हा बिघडली आहे का? आणि प्रिया? ती दोघं ठीक आहेत ग, पण तिथे काहीही ठीक नाहीये. म्हणजे तुम्ही काय बोलताय? ते दोघंही ठीक आहेत पण तिथे काही ठीक नाहीये. मला कळलं नाही, नीट सांगा. हे बघ नम्रता, मी प्रियाच्या घरी गेलो होतो. प्रतीकची तब्येत आता ठीक आहे. प्रियाही बऱ्यापैकी सावरली आहे. पण तिथे मला काही ठीक वाटलं नाही. म्हणजे कोण जाणे, तिथे जे काही घडत होतं ना, ते सगळं ठरल्याप्रमाणे घडत होतं. सगळं नाटकी बनावटी वाटत होतं सगळं. माझं अंतर्मन मला सांगत होतं की हे सगळं खोटं आहे. खरं तर तो प्रतीक आहे ना, तो आजारी नाहीच आहे. तो आजारी असल्याचा दिखावा करतोय. दिखावा? हो. अहो पण तो असं कशासाठी करेल? का का नाही करणार? म्हणजे त्यांनी ह्या आत्महत्येचा प्रयत्न केला, तो सगळा दिखावा होता? खोटं होतं ते सगळं? अहो पण हे सगळं तो कशासाठी करेल? कारण नम्रता, तुला आठवतं मागे प्रिया त्या प्रतीकचं घर सोडून आपल्याकडे आली होती? त्यावेळेला तो प्रतीक सारखी हिची मनधरणी करत होता. हिला फोन करून ग्रीटिंग्स पाठवून त्रास देत होता. हिची माफी मागत होता, पण ही काही केल्या त्याच्याकडे जायला तयार नव्हती. म्हणून त्याने विष घेण्याचं नाटक करून तिला बोलवून घेतलं असावं. अहो काय बोलताय तुम्ही? नम्रता, आपण धरून चालूया की त्या प्रतीकने विष घेतलं. मग त्याच्या त्या 1.5 शहाण्या मित्राने त्याला हॉस्पिटलला नेण्याऐवजी त्या पोरकट डॉक्टरला तो त्याच्या घरी घेऊन गेला. मी त्याला विचारलं की अरे बाबा, तू तुझ्या मित्राला हॉस्पिटलमध्ये का नाही घेऊन गेला? तर तो मला म्हणाला, हा, त्याला हॉस्पिटलला कोण नेणार? पोलीस केस होणार, जाबजाबाने होणार, चारी बाजूने चौकशी होणार, त्यांना उत्तर कोण देणार? नम्रता, ही उत्तर आणि ते सगळं वातावरण आहे ना, ते नाटकी, खोटं, बनावटी आहे. मी या सगळ्या गोष्टींचा छडा लावणार आहे. सुधाकर, काय करायचं ठरवलं काय तू? काय करायचं मला काही कळतच नाही अरे. सगळं कसं छान चाललं होतं रे. शी. तर मोनिकाचा फोन आला ना, खूप आनंद झाला मला. मला वाटलं ज्योतीच्या लग्नाची तारीख पक्की झाली असेल त्याकरता फोन केला.
पण ही ही असली बातमी देईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं रे. खरंच असं काय होईल असं मलाही नव्हतं वाटलं. म्हणजे काय तो समीर नाहीच म्हणतो काय लग्नाला? समीर नाही म्हणतच नाहीये. मग समीर तयार आहे लग्नाला. नकार आमच्या ज्योतीचाच आहे. काय? हो ना. अरे पण का? ज्योतीला फिल्म इंडस्ट्री मधला नवरा नको आहे म्हणून तिने समीरला नकार दिला बस. अरे देवा. अरे पण पणशीकर साहेबांसारखं सासर मिळणं कठीण आहे. इतकी सज्जन माणसं, इतकी सोजवळ माणसं आता कुठे राहिलेत? नाही नाही नाही, ते सगळं तिला मान्यच आहे. पण ती एकच हेका धरून बसली आहे, मला फिल्म इंडस्ट्री मधला नवरा नको, मला फिल्म इंडस्ट्री मधला नवरा नको. बस मोठ. नाही सुद्धा ज्योतीचा या लग्नाला ठाम नकार असेल तर मग आपण वेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे. म्हणजे आपण ज्योतीचं लग्न समीरशी करायलाच नको. अरे पण त्या वेडीला हे कळत नाहीये की पणशीकरांसारखं सासर तिला शोधूनही सापडणार नाहीये. अरे पण असं कोणी सांगितलं तुला? म्हणजे कदाचित पणशीकरांपेक्षा खूप चांगलं सासर मिळेल तिला. आणि सुधाकर, मी करणार तिच्या लग्नासाठी प्रयत्न. मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून काढतो. बस. काय काय सांगतोस काय? प्रॉमिस. अरे म्हणजे एखाद्या अवघड प्रश्नाचं किती सोपं उत्तर तू लगेच सांगितलंस. तू रिलॅक्स आहेस ना? तू रिलॅक्स हो. खरंच काळजी करू नकोस. हे बघ, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही, कोणी आपलं वाईट करणार नाही, लक्षात ठेव. बरं, मुली कुठे आहेत? अरे आहेत ना, बोलाव का? ज्योती, मोनिका. अरे आहेत ना, घरात आहेत ना, मग राहू दे ना. अरे नको ना. ही बघ, ही बघ आली मोनिका. ये बेटा. अरे पप्पा, कधी आले तुम्ही? कधी म्हणजे काय? अरे किती वेळ झाला येऊन. कुठं होते तुम्ही? आत होते ज्योती सोबत. कशी आहे ज्योती? मजेत. बोलवू का तिला? नाही, नको नको. अगं नको, आराम करू दे तिला. पप्पा, तुम्ही चहा घेणार? चहा इतक्या रात्री? ठीक आहे, मग जेवूनच जा. नको, त्यापेक्षा चहा सांग. काका, तुम्ही घेणार का चहा? हो, मलाही आण थोडासा. या. हो. काय रे शर्या, मोनिकाच्या लग्नाचं काय ठरवलंयस? नको, लग्न याविषयी आज चर्चा नको. आपण नंतर केव्हा तरी बोलू. ओके? बर बर. आधी सगळं स्ट्रेसफुल झालेलं आहे, खरं आपण नंतर बोलू. बरं, मी जरा ज्योतीला भेटून येतो. हो, तू भेटून ये, मी आहे.
खरं तर इकडे हवालदार शिंदेच येणार होते, पण मुद्दाम मीच आले. काय झालंय मॅडम? एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? हो, कोरेगाव पोलिसांना एका लहान म्हणजे साधारण 13 ते 14 वर्ष वयाच्या मुलीची बॉडी सापडली आहे. जान्हवी 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 मी घरात जे काही काम करत असेल त्या प्रत्येक कामाला, त्या प्रत्येक गोष्टीला जागूच्या काही ना काही आठवणी जोडल्या. तो मी कसं विसरायचं ग? तुम्हाला आठवते एकदा ना जागूला शाळेत जायला खूप उशीर झाला होता, तेव्हा धावत धावत आले आणि तसाच गरम गरम दुधाचा ग्लास तोंडाला लावला. अहो त्याच्यामुळे तिचं तोंड इतकं भाजलं. नशीब मी तिला लगेच मध दिलं खायला. अहो त्याच्यामुळे कुठे जरा शांत झाली ती. आणि एकदा जान्हवी जान्हवी प्लीज प्लीज पुन्हा पुन्हा जागृतीच्या आठवणी काढू नकोस, त्याच्यामुळे तुलाच त्रास होईल. माझ्या जागृतीचा खून झालाय आणि त्यामुळे जान्हवीच्या डोक्यावर परिणाम होऊन तिची तब्येत बिघडली आहे. आता माझ्या जान्हवीला जर काही झालं तर मात्र. हे सगळं तुम्ही मला काय सांगताय? जाऊन डॉक्टरांना सांगा ना, त्यावर मी काय इलाज करणार आहे? ए जास्त बोलायचं नाही सा. ज्या दिवशी मला त्या व्यक्तीचं नाव कळेल जिनं माझ्या जागृतीचा खून केलाय, तो दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. असं काय म्हणतेस जागू तू? तुझ्या मैत्रिणीचा अभ्यास पूर्ण झालेला असतो म्हणून ती खेळायला जाऊ शकते. तुझा अभ्यास पूर्ण झाला की तू पण जा खेळायला. मी कधी तुला नाही म्हणते. पण सगळा अभ्यास झाल्याशिवाय मी तुला खेळायला सोडणार नाही, कळलं तुला? जान्हवी काय चाललंय तुझं? काय हो, तुम्ही का उठलात? अगं कोणाशी बोलतेस तू? कोणाशी काय? जागृतीशी बोलतेय. अगं काय बोलतेस तू? जान्हवी प्लीज भानावर ये. असं वेड्यासारखं वागू नकोस. हो मी कुठे वेड्यासारखं वागतेय? तुम्हीच वेड्यासारखं करताय. चला बरं, मला माझं काम करू दे. आता जागृती येईल आणि रडत बसेल. जान्हवी आपली जागृती आपल्याला. काय झालं? आपल्याला काय? चालू अगं आपली जागृती आपल्याला सोडून गेलीये.
मानसिक तणावाखाली आहेत. रात्रंदिवस एकच विचार केल्यामुळे त्यांना मेंटल स्ट्रेस जाणवलं असेल. त्यामुळे ते कदाचित अशा वागल्या असतील. पण ते पुन्हा असं वागणार नाही ना? जर पुन्हा काही अशा घटना घडू लागल्या तर आपण एखाद्या सायकोलॉजिस्टला दाखवून कन्सल्ट करून घेऊया. आता मी काही टेस्ट लिहून देते, त्या करा आणि त्याचा रिपोर्ट मला दाखवायला घेऊन ये. काय झालं प्रिया? मम्मा अगं मला पैसे हवेत. पैसे? अशी दुसऱ्यांच्या मुलींची टेन्शन डोक्यात घेण्यापेक्षा जरा स्वतःच्या मुलीच्या लग्नाकडे लक्ष द्या ना तुम्ही. माझं तिच्याकडे पूर्ण लक्ष आहे. अहो ती त्या मंजित बरोबर उंडरते दिवस रात्र. त्याच्या बरोबर तिचं लग्न होणार आहे.